आज नागपूर, पुणे, मुंबई आणि नवीन 10 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना 2026 संदर्भात. आज दिनांक 20 मार्च वार शुक्रवार आणि आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची सुरुवात होणार आहे. त्याच्याविषयी अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण बघणार आहोत. सोबतच काही लाडक्या बहिणींना SMS पडायला देखील सुरुवात झालेली आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि एकूण नवीन जिल्ह्यांची यादी कोणती आलेली आहे आणि त्या यादीनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार की नाही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यामुळे चॅनलवर आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच कॅबिनेट बैठक घेतलेली आहे आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये मोठे निर्णय झालेले आहेत. ते म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्यासंदर्भात. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आता थेट यादी जाहीर केलेली आहे आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच एक दिवसापूर्वी गुढीपाडवा झालेला आहे आणि गुढीपाडव्या दिवशी सर्व शासकीय बँका बंद असतात, सुट्ट्या असतात बँकांना. त्यामुळे गुढीपाडव्याचा हप्ता जो आहे तो म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी तसेच इतर राहिलेल्या महिन्याचे पैसे आजपासून तुमच्या खात्यावर पाठविण्याची सुरुवात जी आहे ती शुभमुहूर्तावर केली जाणार आहे. आता लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणारच, हप्ता तर भेटणारच जिल्ह्यांच्या यादीनुसार, परंतु त्यांच्यासोबतच लाडक्या बहिणींना 5,000 रुपयांचं मोठं बक्षीस देखील लाडक्या बहिणींना भेटणार आहे. बोनस देखील तुम्ही त्याला म्हणू शकता. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण शेवटी तुम्हाला सांगूया हा बोनस नेमकं कशा संदर्भात आहे, कशा पद्धतीने आणि कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहे त्याच्याविषयी सर्व डिटेल अपडेट. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टुडे. आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांच्या यादीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार. तर सर्वात प्रथम म्हणजे एकूण आज जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते पाठविले जाणार आहेत. त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वितरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि हा लाभ जो आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये थेट DBTच्या माध्यमाद्वारे पाठविला जाणार आहे. आता बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार तर हे बघा, आजपासून पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे तर त्या घोषणेच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जी आहे ती थेट रक्कम तुम्ही जर पात्रता आणि या अटी पूर्ण करत असाल तर 100% रक्कम तुमच्या खात्यामध्ये आज पाठवली जाणार आहे. 2,000 नाही, 1,500 नाही, 3,000 नाही, थेट 4,500 रुपयांचा निधी आज तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. आणि याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, आम्ही DBTचं बटन दाबलेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणीचं वय 21 ते 65 वर्ष आहे तर अशा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीनुसार आम्ही पैसे जे ते ट्रान्सफर करणार आहोत. चला तर आता जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये संपूर्ण गोष्टी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लाडक्या बहिणींना 18,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडकी बहिणी महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत त्यांनाच हे पैसे भेटण्यात आलेले आहेत. चला तर आता कॅबिनेट बैठकीमध्ये कोणते मोठे निर्णय झाले आणि कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी मोठे आदेश दिलेले आहेत आणि नवीन PDF जी आहे ती आपण तुम्हाला दाखवणार आहोत, ज्या कीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पैसे वितरण करण्याची यादी त्यामध्ये समाविष्ट आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा. तर घोषणा या संदर्भात आहे नवीन लाभार्थी यादी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि या नवीन लाभार्थी यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून होणार आहे. त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदित्य तटकरे ज्या की महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांना देखील तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत की आजपासून पैसे वाटप झालेच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर त्यांनी बोलताना हे देखील म्हटलेलं आहे, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप आणि 3,000 रुपये भरपूर लाडक्या बहिणीच्या खात्यावर सकाळ धरून SMS पडायला सुरुवात झालेली आहे. जी आता आपण यादी बघणार आहोत, 17 जिल्ह्यांची एकूण यादी बघणार आहोत आणि या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. कारण की जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज 100% तुम्हाला पैसे भेटूनच जाणार आहे. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. सर्वात प्रथम म्हणजे
जी यादी जाहीर केलेली आहे ती म्हणजे पैसे वितरण करण्याचीच यादी थेट जाहीर केलेली आहे. जर तुम्हाला फक्त 1 महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्हाला भेटणार आहे 3,000 रुपये आणि जर तुम्हाला 3 महिन्याचे पैसे आले नसतील तर तुम्हाला भेटणार आहे 4,500 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये. SBIचं बँक खातं असो, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असो किंवा कुठल्या बँकेचं खातं असो तर त्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये थेट जमा केले जाणार आहेत. आणि याच्या संदर्भात 36 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी जी लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे तर त्याच लाभार्थी यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये त्याच्या संदर्भात पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. 1,500 रुपये तर तुम्हाला भेटणारच. सोबतच इतर जे मागील महिने राहिले होते त्या मागील महिन्यात पैसे काही लाडक्या बहिणींना भेटले नव्हते तर ते देखील पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. आत्ताच मोठा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे आणि या बैठकीमध्ये जो मोठा निर्णय झालेला आहे तर तो निर्णय असा झालेला आहे, आजपासून पैसे वाटप करण्याची सुरुवात आम्ही करत आहोत आणि 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने आम्ही करणार आहोत असा बैठकीत निर्णय झालेला आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते थेट केलं जाणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहेच. पैसे तर तुम्हाला भेटणारच, हप्ता तर तुम्हाला भेटणारच. मार्च महिन्यात असेल, एप्रिल महिन्यात असेल, पैसे 100% भेटणार. त्याच्यासोबतच तुम्हाला नवीन बोनस देखील लाडक्या बहिणींना भेटून जाणार आहे. चला तर आता जाणून घेऊया महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या नवीन अपडेटनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार आणि वेळापत्रक जे आहे ते कोणत्या जिल्ह्यांचं आलेलं आहे. कारण की जिल्ह्यांच्या वेळापत्रकावर भरपूर गोष्टी डिपेंड आहेत. याच वेळापत्रकानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जी आहे ती पाठविली जात आहे. सर्वात प्रथम म्हणजे बैठक जेव्हा पार पडली, बैठकीच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लगेच चेकवर सही जी आहे ती केलेली आहे. एकूण 16,000 कोटी रुपयांचा चेक लाडक्या बहिणीसाठी साईन झालेला आहे. आणि चेक साईन झाला म्हणजे काय तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात झाली असं तुम्ही समजू शकता. कारण की चेकचं मेन असतो, कारण की वरून जेव्हा पैसे ट्रान्सफर होतात तर मुख्यमंत्र्यांनी चेक साईन करता क्षणी लगेच मोठी प्रमुख यादी देखील पात्र लाभार्थ्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे. आणि याच पात्र लाभार्थ्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर जे ते केलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कारण की आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही जिल्ह्यांच्या यादीचं तुम्हाला देणार आहेच पुढे. त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली, आज 100% पैसे वितरण करणारच असे पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्यामध्ये SBI असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, या बँकांचा समावेश देखील त्यामध्ये केला जाणार आहे. आता बघूया आपण थेट जिल्ह्यांची यादी कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता, कारण की आजपासून 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते केलं जाणार आहे. आणि ह्याच महावाटप कशा पद्धतीने होणार आहे तर ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणूनच घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे आज पैसे वाटप करण्यात येणार आहेत का तर हो मित्रांनो, आज 100% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर होणार आहेत. जर तुम्हाला मागील पैसे भेटले असतील तर तुम्हाला भेटणार 1,500 आणि जर मागील पैसे भेटले नसतील तर तुम्हाला भेटणार थेट 4,500 रुपये. कारण की निधीच प्रचंड मोठा निधी साईन झालेला आहे. त्यामुळे मागील थकबाकी जी असेल लाडक्या बहिणींची सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर होणार आहेत. जिल्ह्यांच्या यादीनुसार देखील आपण जाणून घेतलं तर प्रत्येक जिल्ह्याचं नाव यामध्ये तुम्हाला समाविष्ट बघायला मिळणार आहे. ती जिल्ह्यांची यादी तुम्हाला पुढे थेट डिटेलमध्ये देतो, लोकसंख्येनुसार यादी देणार आहेत आपण तुम्हाला. तर बघा आता लाडकी बहीण योजनेचं DBTचं बटन मुख्यमंत्र्यांनी दाबलं आणि सकाळ धरून अशा पद्धतीने पैसे ट्रान्सफर करायला मुख्यमंत्र्यांनी सुरुवात जी आहे ती केलेली आहे. थेट लाडकी बहिणीच्या खात्यापर्यंत DBTमध्ये तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना आपल्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले आहेत अशा पद्धतीचे मेसेज आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींना पडायला चालू झालेले आहेत. तुम्हाला देखील हा मेसेज येणार का तर हे बघा, तुमच्या जिल्ह्याचं नाव आपण पुढे यादीमध्ये सांगणार आहोतच. तर त्या यादीनुसार तुमच्या जिल्ह्याचं नाव आपण सांगितलं आणि जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज 100% तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत. थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणारच आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही. आता वितरणाचे 3 टप्पे मुख्यमंत्र्यांनी ठेवलेले आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. तरी 3 टप्पे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की 3 महिन्याचा निधी एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे आणि त्यानुसारच पैसे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता बघूया आपण
डायरेक्ट जिल्ह्यांची यादी त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जे तातडीचे आदेश दिलेले आहेत ते कोणाला दिलेले आहेत तर हे बघा, सर्व शासकीय असतील, निमशासकीय असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील तर प्रत्येक बँकेवाल्यांना असा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. तुमच्या बँक खात्यामध्ये जसे लाडकी बहीण योजनेचे जर लाभार्थी असतील तर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पडले की लगेच ते तुमच्या बँक खात्यामध्ये अकाउंटमध्ये क्रेडिट करा, अजिबात उशीर करू नका असे आदेश सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना दिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा आदेश दिलेला आहे तो म्हणजे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना, कारण की भरपूर दिवसापासून अदिती तटकरे वाट बघत होत्या पैसे ट्रान्सफर करण्याचा, वरून कधी ऑर्डर येत आहे आणि फायनली ऑर्डर आलेली आहे. त्यामुळे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे देखील पैसे वितरण करण्यास सज्ज झालेले आहेत. आता बघूया आपण जिल्ह्यांची यादी. DBTला तर त्यांनी ऑलरेडी बटन दाबलेलं आहेच, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तर बघू शकता मित्रांनो, आज लाडकी बहीण योजना जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी आलेली आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाडकी बहिणीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होणार त्याच्याविषयी आपण ही माहिती थोडक्यात जाणून घेऊया. तर बघू शकता तुम्ही, आज वितरण होणार आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी 35,000 लाडक्या बहिणी, 90,000 लाडक्या बहिणी, 80,000 लाडक्या बहिणी, 45,000 लाडक्या बहिणी. त्याच्यानंतर होणार आहे नाशिक साईडला वितरण, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव. त्याच्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नागपूर. तर या ठिकाणी आज पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. आता उद्या उर्वरित कोणत्या लाडक्या बहिणीने पैसे पाठवले जाणार तर उद्या पाठवले जाणार आहे सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर. त्याच्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, लातूर. त्याच्या पुढील जिल्हे अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार. त्याच्यानंतर असणार आहे वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. याच्यानंतर तिसरा दिवस अतिशय महत्त्वाचा पूर्ण ठरणार आहे, कारण की या ठिकाणी तिसऱ्या दिवशी जवळपास भरपूर जिल्ह्यामध्ये पैसे जे ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामध्ये असणार आहे समाविष्ट नागपूर साईड असेल, अमरावती साईड असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल. त्याच्यानंतर असणार आहे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या ठिकाणी देखील वितरण जे आहे तिसऱ्या दिवशी अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून त्या ठिकाणी पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते झालं नव्हतं. या कारणास्तव सर्व बँकेमध्ये पैसे जे ट्रान्सफर होणार आहेत. चला तर आता जिल्ह्यांची यादी बघूया आपण, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे भेटणार. तर सर्वात प्रथम म्हणजे लातूरपासून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर लातूर झाल्याच्यानंतर बीड असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. तर या ठिकाणी आज पैशांचे जे आहे ते पाठविले जाणार आहेत. उद्या कोणत्या ठिकाणी पैसे पाठवले जाणार तर उद्या असणार आहे मित्रांनो मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तर या ठिकाणी उद्या पैशांचं निधीचं वितरण जे आहे होणार आहे. आणि परवा दिवशी तिसऱ्या दिवशी महावाटप जर आपण म्हणू शकतो त्या दिवशी होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर आणि अकोला सोबतच त्या ठिकाणी देखील वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी देखील तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे. आता हे वितरण कशा पद्धतीने होणार आहे तर हे वितरण होणार आहे बँकांच्या यादीनुसारच, कारण की लाडकी बहीण योजना बँकानुसार पैशांचे वितरण तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. सर्वात अगोदर भेटणार आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट बँका, ज्या गव्हर्नमेंट शासकीय बँका आहेत तर तशा बँकेमध्ये सर्वात अगोदर बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर होणार आहे. त्यामध्ये समावेश असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर होणार आहे HDFC बँक, ICICI फेडरल बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. आणि तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर तिसऱ्या दिवशी या बँक खात्यामध्ये वितरण होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण तुम्हाला सर्व 17 जिल्ह्यांची यादी तर तुम्हाला दिलेली आहेच. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे हेही तुम्हाला समजलं आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे भेटणार तेही तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.